जसे की आज माघार घेण्याची लास्ट डेट होती आणि मी आपला फॉर्म ठेवलेला आहे. जसे की मी अगोदर पण सांगितला होता की आज तुम्ही बघू शकता की लोकशाही राहिलेली नाहीये. आज काँग्रेस जैसा राष्ट्रीय पक्ष जे आज आजादीपासून लढत आहे त्यांनी माघार घेतली, तो आज आपल्या महाराष्ट्रासाठी खूप एक लाज्यास्पद गोष्ट आहे की काँग्रेस सारखे मोठे पक्षांनी माघार घेतली आणि याच्यामध्ये धन्या मुंडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असा विचार करताय की सगळा महाराष्ट्र जे आहे ते आपले पद्धतीने चालवणार आहे. तो असं मी होऊ देणार नाही. मी पण माघार घेणार होती की राष्ट्रवादीचे 2-3 लोकांसोबत माझा बोलणं झाला, मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत माझा बोलणं झाला होता काल रात्री आणि मी विचार केला होता की नाही मी माघार घेणार आहे. एक महिलासोबत आपल्याला सहानुभूतीची लाट आहे आणि मी इतकी मोठी पण नाहीये की मी ताईसमोर लढू. पण मी येताना मी एक पोस्ट बघितली, माझ्या डोक्यात फिरलं की ते पोस्टमध्ये काय होता, धन्या मुंडे आणि सीएम साहेब आपले देवेंद्र भाऊ त्यांचा फोटो होता आणि धन्या मुंडेनी आपले काँग्रेसचे नेता कोण येते हर्षवर्धन सपकाळ साहेबांना कॉल केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तो मी विचार केला, अरे कोणीतरी मर्द असला पाहिजे ना, कोणीतरी असा मर्द असला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जे कोणीतरी आपले जे महापुरुष झालेले आहे त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. आणि दुसरी एक माझी मागणी होती की मी माघार जरी घेण्यासाठी माझी एक मागणी होती ते माझी पूर्ण नाही झाली. ते माझी मागणी हे होती की जरी अजित दादा का जे FIRच्या आज रोहित दादा आवाज उचलत आहे ते जरी FIR मला दिली माझ्या हातामध्ये तर मी माघार घेते. आज पोटनिवडणुकी ज्या व्यक्तीची पोटनिवडणूक आहे, अजितदादांची पोटनिवडणूक आहे आणि जरी आपण त्यांची बारामतीमध्ये आणि ज्यांची पोटनिवडणूक आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर जरी आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा हक्क नाहीच आहे. आणि आज सगळ्यांपेक्षा महाराष्ट्राचा मोठा मुद्दा कोणता आहे तो आज अजितदादाचं जे निधन कसं झालेलं आहे या गोष्टीवरती जे आज रोहित दादा मागणी करत आहे त्याचा FIR झाली पाहिजे आणि ते माझी मागणी होती. ते पूर्ण नाही झाली तो मी आपला फॉर्म ठेवलेला आहे आणि याच्या पुढे पण मी इलेक्शन पूर्ण लढणार आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न पण मी करणार आहे. फक्त एक मुद्दा नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.